नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावर असलेल्या उपायांची, त्यामध्ये होणार असलेल्या बदलांची. आणि आज अशाच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्वचा विकार आणि केस गळतीच्या अनुषंगाने आपण मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर रिंकी कपूर यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत. नमस्कार मॅडम, कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर रिंकी कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या जगप्रसिद्ध सेलिब्रिटी कॉस्मेटिक त्वचा विकार तज्ज्ञ आहेत आणि डर्मेटो सर्जन आहेत. त्वचा आणि केसांच्या समस्यांसाठी एकाच छताखाली उपचार देणाऱ्या भारतातील अग्रगण्य कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी क्लिनिक्सची शृंखला असणाऱ्या द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्या सहसंस्थापक आणि संचालिका आहेत. मुंबई, हैदराबाद, कोलकाता, नवी दिल्ली, बंगळूर आणि चेन्नई सारख्या शहरात द एस्थेटिक क्लिनिक्सचे सेंटर्स देखील आहेत. डॉक्टर रिंकी यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकित पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आहे. त्वचा विकार आणि केसांसंबंधित विकारांवर उपचार करण्याचा त्यांना 18 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. संशोधनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर केस गळतीवर QR-678 थेरपीचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. हा एक प्रसिद्ध असा हेअर रिग्रोथ इंजेक्शन फॉर्म्युलेशन आहे आणि या उपचार प्रणालीत 2017 मध्ये USA पेटंट मान्यता प्राप्त देखील आहे. यशस्वी उपचार पद्धतीसाठी त्या ओळखल्या जातात. केस गळतीवर QR-678 हेअर रिग्रोथ थेरपीच्या यशस्वी त्यांनी उपचार केलेले आहेत. चेहरा तसंच शरीरावरील पिगमेंटेशन काढण्याच्या उपचारांसाठी देखील त्या प्रसिद्ध आहेत. तसेच सर्व प्रकारच्या लेझर उपचार प्रणालीसाठी, त्याचबरोबर लठ्ठपणा कमी करणं आणि बॉडी शेपिंग, विशेषतः तरुणांचं याकडे जास्त लक्ष असतं, याकडे देखील त्या विशेष काळजीने मार्गदर्शन देखील करतात. सोरायसिस सारख्या त्वचा विकारांवर देखील ते उपचार करतात. नवीन अँटी एजिंग उपचार पद्धती आणि कॉस्मेटिक सर्जरी याबाबत देखील त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे शिकलेला आहात. या केसांच्या संदर्भात असेल किंवा त्वचा विकार असेल, साधारणतः आज ट्रेंड असा दिसतो की त्वचा विकार आणि केस गळतीचा प्रकार एक तर खूप वाढलेत आणि थोडेसे वेगळे झालेत. हे कशामुळे? ॲक्च्युली प्रशांत, तेच आहे की आजकाल आपला जो जीवनशैली आपली आहे आणि आहार आहे आणि व्यायाम, त्याचबरोबर प्रदूषित वातावरण, ही जे 4 गोष्ट आहेत त्याच्यामुळे आपले जे रोजच्या कालामध्ये आपण जे पेशंट बघतो त्याच्यामध्ये त्वचा विकार, केसांचे रोग वगैरे खूप वाढण्यात आले आहेत. हे 4 महत्त्वाचे कारणं आहेत. आपला डाएट कसा आहे, आपला लाईफस्टाईल कसा आहे, आपला एक्सरसाइज कसा आहे, स्ट्रेस किती आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि तसंच ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपली जी शरीराची रोगप्रतिरोधक शक्ती आहे ती कमी होते. आपल्या शरीरामध्ये लठ्ठपणा वाढू शकतो जर आपण एक्सरसाइज काही करत नाही, बसलेच असतो. कॉर्पोरेट वगैरे जे आहेत ते दिवस रात्र बसलेच असतात. त्यांची झोपायची काही वेळ नसते, उठायची काही वेळ नसते, रात्रभर ते फोन मोबाईल घेऊन काम करत असतात. तर हे सगळे जे गोष्ट आहेत त्याच्यामुळे आपला हॉर्मोनचा इम्बॅलन्स होतो, संतुलन बिघडतो आणि लठ्ठपणा वाढतो. आपले जे रोगप्रतिरोधक शक्ती ती कमी होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही जे विकार आहेत त्वचेचे आणि केसांचे हे खूप वाढण्यात आले. खास म्हणजे जर तुम्हाला सांगता येईल मला, सोरायसिस, विटिलायगो म्हणजे जी आपली त्वचा वाईट होऊन जाते, पांढरी होऊन जाते, सफेद डाग पडतात, विटिलायगो ज्याला आपण सफेद कोड म्हणतो. आणि तसेच पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम, पिंपलचा प्रॉब्लेम खूप प्रमाणात वाढला आहे. तसंच स्किनचा कर्करोग जो आजपर्यंत भारतामध्ये खूप एकदम जे लोक माउंटन्समध्ये राहायचे त्यांच्या स्किनमध्ये दिसून येत होतं आणि परदेशी लोकांमध्ये दिसून यायचं, ते आता भारतामध्ये पण त्याचं प्रमाण वाढलं आहे. आणि त्याचे सगळे हे कारणे जे मी आता सांगितले ते मोठे म्हणजे कारणाचे हे आहेत, त्याच्यामुळे होतं. म्हणजे थोडक्यात बदललेली सगळी पद्धती, जीवन पद्धती आणि थोडंसं काही प्रमाणात आपल्याकडनं झालेलं दुर्लक्ष, ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं ना की विशेषतः महिलांमध्ये की कमी वेळात उपचार झाले पाहिजे, आपण गोरं दिसलं पाहिजे किंवा स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे, पण त्या नादात चुकीचे पावलं कधी कधी घेतली जातात, कुठलेही औषधं घेतली जातात जी आपल्या कदाचित स्किनला सूट नसतात. तर याबाबत काय मार्गदर्शन कराल? हो, तर एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे ती म्हणजे की आपण जे काही ट्रीटमेंट करतो आणि ज्यांच्याकडे आपण जातो ट्रीटमेंटसाठी, ते आपण त्यांच्याबद्दलची माहिती व्यवस्थित काढूनच ते करायला हवं. फक्त घाईमध्ये मला हे करायचंय ते करायचं ते न विचारता
तुम्ही कोणाकडे जाताय, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, त्याचा प्रॉब्लेमचा पूर्ण निवारण कोण करू शकतो व्यवस्थितपणे, कोणत्या डॉक्टरांकडे तुम्ही जाताय, कुठला ट्रीटमेंट करताय, त्या ट्रीटमेंटचा बिफोर आणि आफ्टर कसा आहे, म्हणजे त्याचा काही परिणाम काय येतोय, त्याचे काही साईड इफेक्ट आहे की नाही आहे, कोणते डॉक्टर, तुम्ही त्वचारोग स्पेशलिस्टकडे जाताय की तुम्ही केसांच्या स्पेशलिस्टकडे जाताय. कारण आजकाल काय प्रशांत, खूप डॉक्टर म्हणजे प्रत्येक दुसरी व्यक्ती स्किन स्पेशलिस्ट झाले असं वाटतंय. सोशल मीडियावर बघितलं किंवा तुम्ही टीव्हीवर बघितलं, जिथे तुम्ही बघताय सलोनवाले, पार्लरवाले, तसेच जे डॉक्टर नाही आहेत ते पण इन्फ्लुएन्सर्स, हे ते खूपच आहेत. म्हणजे लोकांचा जो एका म्हणजे त्यांच्या डोक्यात एक प्रकारचं भ्रम निर्माण करतात आणि ते व्हॅलिडेटेड नसतं. म्हणजे काय म्हणताय, त्याचं काय व्हॅलिडेशन आहे का, त्याचं काय प्रूफ आहे का, माहीतच नाही आहे. तर म्हणून घाई न करता करेक्ट डायग्नोसिस आणि करेक्ट ट्रीटमेंटच्या कडे तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. तसंच जे तुम्ही म्हटलं दुसरा प्रश्न, की महिलांना असं वाटतंय किंवा इन जनरल लोकांना असं वाटतं की गोरी त्वचा नाही, तर माझ्या मते निरोगी त्वचा ती महत्त्वाची आहे. निरोगी केस, निरोगी त्वचा ही महत्त्वाचं आहे. ग्लो महत्त्वाचा आहे, कलर महत्त्वाचा नाही आहे, रंग महत्त्वाचा नाही आहे. आपण जर बघतो काही कितीतरी इंटरनॅशनल सेलिब्रिटीज आहेत प्रशांत, जे आपलं किम कदर्शन आहे, हॅली बेरी आहे, ते सगळे हॉलिवूडचे सेलिब्रिटीज, त्यांचा रंग गोरा नाही आहे तरी पण ते खूप छान दिसतात. म्हणजे त्यांना बघून असं वाटतं की कुठून आला चमक, ग्लो कुठून येत आहे त्यांच्या शरीरात. म्हणजे ते महत्त्वाचं आहे. निरोगी होणं, स्वस्थ होणं ते महत्त्वाचं आहे आणि गोरापणा आणि हे सगळं ते मागचं आहे, ते काय महत्त्वाचं नाही आहे असं माझं मत आहे. निश्चितच, कारण बऱ्याच वेळा आपण त्या रंगाकडेच बघितलं जातं, निरोगीपणाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि विशेषतः तुम्ही म्हणालात की भडीमार केला जातो, त्यामुळे एखादी गोष्ट खरी असो किंवा नसो ती खरी वाटायला लागते. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टीला बळी न पडता आपण योग्य त्या डॉक्टरांचा उपचार घेणं गरजेचं आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये साधारणतः 17-18 वर्ष कार्यरत आहात. दी एस्थेटिक क्लिनिक तुम्ही स्थापन केलेलं आहे, सहसंस्थापिका आहेत. यामध्ये नेमक्या कोणत्या उपचार पद्धती आहेत? तर आम्ही एस्थेटिक क्लिनिक्समध्ये आपले 5 डिव्हिजन आहेत, 5 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे की पेशंटचा जो केअर आहे, रुग्णांचा केअर आम्ही करतो. दुसरा भाग आहे रिसर्चचा. रिसर्च म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे आजच्या प्रॅक्टिसमध्ये, आजच्या कालामध्ये. कारण आपण बाहेरच्या ज्या पद्धती आहेत, बाहेरच्या ट्रीटमेंट्स आहेत, बाहेरच्या लेझर्स, बाहेरचे मशीन सगळे आपण डायरेक्ट इम्पोर्ट करून ते फक्त आपल्या स्किनमध्ये ते वापरणं ते बरोबर नाही आहे. कारण आपली स्किन आणि आंतरराष्ट्रीय स्किन वेगळी असते. गोरी स्किन म्हणजे जी टाईप 1 टाईप 2 स्किन असते, जी युरोपियन आणि अमेरिकनची, आणि आपली जी इंडियन प्रकारची स्किन आहे म्हणजे ती टाईप 4 टाईप 5 स्किन, टाईप 6 स्किन, त्याच्यामध्ये सेम उपचार लागत नाही, तसेच लागत नाही, त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो, खूप काही होऊ शकतं. म्हणून आमचा जो क्लिनिक आहे याच्यामध्ये स्पेशालिटी आहे प्रशांत, की आम्ही रिसर्च वरूनच मग ट्रीटमेंट करतो. जसं तुम्ही आता बघणार की QR678 असा केसांचा एक ट्रीटमेंटचा एक प्रॉडक्ट स्क्रीनवर पण दिसेल, ते आपण इजाद केलेला आहे आणि वर्षभर म्हणजे पूर्ण विश्वामध्ये त्याचा उपयोग होत आहे. म्हणजे गर्वाने मला सांगता येतंय की पूर्ण विश्वात ज्या लोकांना केसांचा प्रॉब्लेम आहे, केस गळतीचा प्रॉब्लेम, कुठल्याही प्रकारचे केसांचे इश्यूज असतील, तर हा प्रोडक्ट इंडियावरून बाहेर जातोय आणि मेड इन इंडिया आणि एक्सपोर्टेड टू द वर्ल्ड असं आहे. तर हे आपल्या रिसर्चचा जो भाग आहे आमच्या क्लिनिकमध्ये त्याच्यामधूनच येते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे प्रोडक्ट्स, त्वचेसाठी ट्रीटमेंटसाठी प्रोडक्ट्स, केसांचे ट्रीटमेंटसाठी प्रोडक्ट, त्याच्यावर रिसर्च करतो आणि नवीन नवीन प्रोडक्ट्स बाहेर काढतो. तर एक रिसर्च विंग असा आहे. दुसरा विंग आहे ट्रेनिंगचा. ट्रेनिंग खूप गरजेचं आहे, कारण आपण जे करतोय सध्या, आम्ही पण बाहेरूनच ट्रेनिंग घेऊन आलो. कारण त्यावेळेस त्या काळात जेव्हा मी MD केली तेव्हा कॉस्मेटॉलॉजी म्हणजे कॉस्मेटिक म्हणजे काहीच नव्हतं इकडे. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आम्हाला जायला लागलं. पण तीच ट्रेनिंग पूर्ण विश्वामध्ये जशी ट्रेनिंग कुठेही अवेलेबल आहे ती आपल्या कंट्रीमध्ये अवेलेबल करून आम्ही ते रिसर्च सेंटर बनवलं आहे. तर आपले जे नेक्स्ट जनरेशनचे डॉक्टर आहेत त्यांना ट्रेनिंगसाठी बाहेर जाण्याची गरजच नाही आहे प्रशांत. तसा एक सेंटर काढण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आणि चौथा भाग आहे म्हणजे आपला सोशल सर्व्हिसचा. म्हणजे आपले क्लिनिकचे जे काय समाजाने आपल्याला दिलेलं आहे थोडाफार पर्सेंटेज आम्ही समाजाला देण्याची आमची इच्छा आहे. आणि तो आपला एक सोशल सर्व्हिसचा एक विंग आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रॉडक्ट्स जे तुम्ही बघताय सध्या, स्पेशली QR678 रेंजचे जे प्रॉडक्ट्स आहेत, PCR ला विनंती करतो की त्यांनी ते प्रॉडक्ट्स दाखवावं, जेणेकरून लोकांना, प्रेक्षकांना समजायला ते सोपं जाईल.
हे सगळे जे आहेत तुम्ही बघतायत हे केसांच्या ट्रीटमेंटचे पेटंटेड प्रॉडक्ट्स आहेत. पेटंट म्हणजे काय? पूर्ण विश्वामध्ये असे प्रॉडक्ट्स, अशा कंपोजिशनचे प्रॉडक्ट्स कुठेच अवेलेबल नाही आहेत आणि ते आपल्याच भारतामध्ये अवेलेबल आहेत आणि इथून आम्ही सगळीकडे ते एक्सपोर्ट करतो. हे खूप महत्त्वाचं आहे. पेटंट म्हणजे पूर्ण विश्वामध्ये असा प्रॉडक्ट कुठेच नाही आहे. तर हे एक आहे. तसेच स्किनवरती काही प्रॉडक्ट्स आपले आहेत, तर ते प्रॉडक्टचं एक डिव्हिजन वेगळं आहे. आणि रुग्णांचा जो ट्रीटमेंट करायचा आहे त्याच्यामध्ये पण काही स्पेशालिटीज आपल्याकडे आहेत. ते मी तुम्हाला सांगायची माझी इच्छा आहे. कॉस्मेटिक सर्जरीज, कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक सर्जरीज म्हणजे रायनोप्लास्टी सांगा, नाक तेढा आहे त्याला सरळ करणं, नाकाचं सौंदर्य वाढवणं, चेहऱ्याचं सौंदर्य वाढवणं, म्हणजे ज्याच्यामध्ये बोटॉक्स आणि फिलर्स आणि थ्रेड्स अशा प्रकारचे ट्रीटमेंट्स येतात. म्हणजे जर तुम्ही आता बघणार आपले काही बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आहेत, ते म्हणजे 80 वर्षांचे असूनही 50 वर्षांचे दिसतात किंवा जे 60 वर्षांचे असतील ते 30 वर्षांचे दिसतात आणि असं वाटतं आपल्याला की ते एजच होत नाही आहे. पण असं ॲक्च्युली ते म्हणतात की ते योगाने होतं आहे असं, पण ते तसं ॲक्च्युली नाही आहे. योगा एक प्रकारचा म्हणजे एक कंपोनेंट असेल, पण अँटी एजिंग सर्व्हिसेस जे आहेत, आज आपल्याकडे एवढे सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, एवढ्या लेटेस्ट ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत की तुम्ही म्हणजे जर आता 25 वर्षाचे असतील तर तुम्ही आयुष्यभर 25 दिसू शकतात. तशा प्रकारचे आहेत. तसेच रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची ॲक्सिडेंट झाली, अपघात झाला, त्यांचे काही पार्ट्स म्हणजे नाही आहेत, म्हणजे चेहऱ्याचा एक भाग नाही आहे, डोळा नाही आहे किंवा नाक नाही आहे, कान नाही आहे, तशा लोकांचा रिपेअरिंगसाठी त्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतात. तशा सर्जरीज आपल्याकडे आहेत. काही लोकांना बॉडीचा प्रॉब्लेम असतो, त्यांना फॅट वाढला असतो, त्यांचा काही पोटाचा फॅट किंवा अंगावरी कुठे जे असेल फॅटचा प्रॉब्लेम असतो, ते फॅट काढणं, बॉडीला शेप करणं, ते पण आपण करतो. म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी जर तुम्ही ऐकलं असेल, खूप जास्त त्यांचा लठ्ठपणा असेल तर मग त्याचं कमी करण्यासाठी. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लेझर ट्रीटमेंट्स ज्याच्याने आपला स्किन इम्प्रूव्ह होऊ शकतो, पिगमेंटेशन, लाईन्स काढणं, रिंकल्स काढणं, अँटी एजिंग म्हणजे स्किन लूज झाली तर त्याला टाईट करणं, हे सगळं आपल्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. तसेच केसांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या प्रकारचे केसांचे प्रॉब्लेम्स आपण ट्रीट करतो. म्हणजे ते रोगही असो किंवा सौंदर्य वाढवण्यासाठीही असो, सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. हे सगळे जे ट्रीटमेंट्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये अजून आहेत, पण मेजर जे आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता QR 678 जे आपल्या स्क्रीनवर देखील दिसतं आहे, याच्यात म्हणजे नक्की प्रोडक्ट म्हणजे नक्की काय आहे? ह्याच्यामध्ये ना काही ग्रोथ फॅक्टर्स आहेत. ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे नॅचरल प्रकारचे प्रोटीन्स असतात, जे आपण जर आपल्या स्कॅल्पमध्ये दिले इंजेक्शननी तर त्याच्याने केस वाढतात. जे केस मेले आहेत, जे केस अजून परत येत नाही, त्या केसांना पण आपण स्टिम्युलेट करून त्याला आपण ग्रो करू शकतो. आणि ह्याचा एक खूप इम्पॉर्टंट USP जे आपण म्हणतो, खूप इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की हे नॅचरल प्रॉडक्ट आहे. झाडांच्या ह्याच्यामधनं आणि जे आपले प्लांट्स असतात, प्लांट डिराईव्ड ह्याला म्हणतं, 100% व्हेजिटेरियन आहे, नॅचरल ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये काही पेन होत नाही, त्याच्यामध्ये दुखत नाही. 5-5 मिनिटाचं ते ट्रीटमेंट असतं. प्रत्येक महिन्याला एक सिटिंग आपण देतो आणि हळूहळू तुमची केस गळती कमी होते आणि मग केस वाढतात. जर तुम्ही फोटोज बघणार, आपण मेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे जेंट्समध्ये जो हेअर लॉस होतो, जो अनुवांशिक असतो किंवा दुसऱ्या कारणामुळे होऊ शकतं. काही लोक आहेत फिमेल्स ज्याच्यामध्ये हॉर्मोनल कॉजेसमुळे हे केस कळतात. काही लोक आहेत ज्यांना पोस्ट कोविड हेअरफॉल आपण खूप बघितलं आहे प्रशांत. कोविडच्या नंतर हेअरफॉल असे केस गळायचे म्हणजे लोक रडत यायचे केसांचे पॅकेट घेऊन की मला काय होतंय ते, 1 महिन्यात माझे केस सगळे जातील आणि मला टक्कल पडेल, अशा प्रकारचे हेअरफॉल. तसंच किमोथेरपी जे असतं, किमोथेरपी म्हणजे कॅन्सरसाठी, कर्करोगासाठी जे आपण ट्रीटमेंट देतो. आपण खूप सारे सेलिब्रिटीजला पण बघितले जे ओपनली आलेत मीडियामध्ये सांगायला की बाबा कॅन्सरच्या नंतर मला केसच नाही आहे, म्हणजे असं वाटलं की मी बाहेर पडायचं पण मला भीती वाटते की काय लोक म्हणतील. त्यांचा कॉन्फिडन्स एकदम जातो, डिप्रेशन खूप येतो. अशा पेशंट्समध्ये जर कर्करोग गेला तरी पण सगळ्यांना माहीत पडेल की बाबा ह्यांना कॅन्सर झालेला, कारण त्यांचे केसच नाही आहे. आणि केस ते येतात पण काही पेशंट्समध्ये केस येत नाही. अशा केसेसमध्ये पण QR 678 खूप फ्रूटफुल आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला भेटलेत. याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की खूप रिसर्च पेपर्स ह्याच्यावर आहे, म्हणून विश्वभरचे जे डॉक्टर्स आहेत ते ह्या ट्रीटमेंटला हळूहळू ते ॲक्सेप्ट करतायत आणि खूप चांगले रिझल्ट्स ह्याच्यावर आलेत. म्हणजे त्याच्यावर रिसर्च बॅकिंग खूप आहे. आपल्याकडे 13-15 पेपर्स आहेत जे
पूर्ण विश्वाचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी मान्य केलं आहे की हा ट्रीटमेंटचा फरक एवढा पडतो आणि ह्याचा परिणाम चांगला आहे, नॅचरल आहे, त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. म्हणून ज्या लोकांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी डेफिनेटली आमच्याकडे येऊन आणि ह्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यायचं असं मला सांगायचं आहे. नक्कीच केस गळतीबरोबर तुम्ही त्वचा विकारांसंदर्भात देखील मार्गदर्शन करतात, पण हे मार्गदर्शन विशेषतः तरुणांकडे म्हणजे बिलो 18च्या जे व्यक्ती आहेत त्यांच्या पालकांना कशा पद्धतीने करतात? हो, आता काय आहे, जी टीनेज म्हणजे किशोरावस्था असते त्या अवस्थांमध्ये आपले फ्रेंड सर्कल, आपला प्रोफेशन सर्कल आणि खूप काय चेंजेस येतात बॉडीमध्ये, हॉर्मोनल चेंजेस, रेसिंग हॉर्मोन्स ज्याला आपण म्हणतो. आणि त्यांना एवढा एक्सपोजर आहे मीडियाचा, म्हणजे हे ते मला हे करायचं, मला आमच्याकडे लोक येतात मला कॅटरीना कैफ सारखे लिप्स पाहिजेत, ते तसे म्हणून 15 वर्षाच्या मुली येतात, ते सांगतात मला फुल बॉडी लेझर हेअर रिमूव्हल करायचे, 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या मुली, कारण त्यांना एक्सपोजर एवढा आहे ना, त्याला सगळं माहिती आहे असे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ते मला करायचे, मी चांगली दिसणार, मला कॉन्फिडन्स वाढेल, मला प्रोफेशनल हे वाढेल, फ्रेंड्स वाढतील, असं सगळं आहे. मग त्या लोकांना कधी कधी काय असं त्यांना समजत नाही की हा व्यवस्थित आहे त्यांच्यासाठी की व्यवस्थित नाही आहे, करायला पाहिजे की करायला नको, साईड इफेक्ट्स आहेत की नाही, त्याचा कॉस्ट किती आहे, फ्युचरमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट पडू शकतो, ते सगळं त्यांना कधी कधी समजत नाही. आणि काही लोकांना या वयामध्ये बॉडी डिस्मॉर्फिया असतो. बॉडी डिस्मॉर्फिया म्हणजे कारण पिअर प्रेशर खूप असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची नाक एकदम सुंदर असेल, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, श्वास घ्यायचा प्रॉब्लेम नाही, नाक व्यवस्थित दिसते, ते दिसायला पण खूप छान असतात, पण काय असतं पिअर प्रेशरमुळे नाही 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 तुला हे जरा व्यवस्थित केलं पाहिजे, ही अशी व्हायला नको तशी व्हायला, म्हणजे त्यांना बॉडी डिस्मॉर्फिया असं आपण एक डिसऑर्डर म्हणतो, ते सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप असतं. म्हणून जे ॲडल्ट्स असतात, पालक असतात, जे केअर गिवर्स असतात, त्यांचा सोबत राहणं आणि त्यांनी पण समजणं की काय प्रॉब्लेम आणि त्याच्यावर काय उपचार अवेलेबल आहे, ते करायला की नको, आणि त्याची फ्युचर इम्प्लिकेशन समजण्यासाठी पालकांनी किंवा जे केअर गिवर्स आहेत किशोरावस्था मुलांच्या, त्यांना सोबत येणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, खरं तर तुमच्याकडनं अजूनही जाणून घ्यायचं आहे, पण वेळ एक म्हणजे ब्रेक घेऊया आपण. त्या ब्रेकनंतर सोरायसिसबद्दल पण जाणून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही ऐकताय की केसांवरती केस गळतीच्या संदर्भात असेल किंवा त्वचा विकारांच्या संदर्भात डॉक्टर रिंकी कपूर आपल्याला मार्गदर्शन करतायत. हे मार्गदर्शन आपण ब्रेकनंतर देखील घेणार आहोत. एक ब्रेक घेऊया. नमस्कार, हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करत आहोत केस गळतीच्या संदर्भात आणि त्वचा विकारांच्या संदर्भात. त्यासाठी मार्गदर्शन करतायत डॉक्टर रिंकी कपूर. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न असा आहे की सोरायसिस असेल किंवा विटिलिगो तुम्ही जे मगाशी म्हणालात, हे कायमस्वरूपी असतात आजार की बरे होऊ शकतात, कशा पद्धतीने? सोरायसिस आणि विटिलिगो जे आहेत ते आपल्या रोगप्रतिरोधक शक्तीमध्ये काय बदल होतो त्याच्यामुळे हे आजार होतात, आणि ह्याचं काही अनुवांशिक एलिमेंट्स पण असतात ह्याच्यामध्ये. तर ह्या ज्या आजार आहेत त्यांचे खूप सारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे आजार होतात. आणि ह्याच्यात आधीच्या काळात म्हणजे अंटिल 10 years अगो आपल्याकडे जे ट्रीटमेंट्स होते त्याच्यामध्ये आपण त्याला फक्त कंट्रोल करू शकत होतो, त्यांना मुळापासून काढू शकत नव्हतो. पण सध्या जे ट्रीटमेंट्स आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहेत ह्या प्रॉब्लेमसाठी, त्याच्यामध्ये मला म्हणायचं आहे की सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे त्याला आपण मुळापासून काढू शकत नाही, तरी पण जे ट्रीटमेंट सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारची इंजेक्शन्स येतात, त्यांना आता बायोलॉजिकल्स आपण म्हणतो, ते आता इंडियामध्ये अवेलेबल आहेत. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो एवढा चांगला आहे की म्हणजे एखादी व्यक्ती एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकतो, आणि त्यांना समजणार पण नाही का त्यांना सोरायसिसचा असा प्रॉब्लेम कधी होता. त्याच्यामध्ये मेंटेनन्स लागतो, म्हणजे वर्षातनं आधी आपण ट्रीटमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये 3-4 महिन्यात एक इंजेक्शन अशा लागतात, पण त्याच्याने एकदम नॉर्मल आयुष्य ते जगू शकतात, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली होऊन जाते. तसंच विटिलायगोमध्ये पण जे ट्रीटमेंट्स आहेत ते आता चांगले आहेत, त्याला आपण तरी पण मुळापासून काढू शकत नाही, पण खूप चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो. आणि ते आपल्याला एवढा आपण ट्रीटमेंट करू शकतो की अंगावर पॅचेस कुठेही दिसणार नाही. त्याच्यामध्ये एक प्रकारचं सर्जरी आलं आहे, त्याला मेलोसाइट ट्रान्सप्लांट म्हणतात, आणि दुसरी एक सर्जरी आहे त्याला मायक्रोपिगमेंटेशन म्हणतात. मायक्रोपिगमेंटेशनमध्ये आपण एकदम नॉर्मल स्किनसारखं ते कॅमोफ्लॅज करून ते कव्हर करून कधी दिसणार पण नाही की तुम्हाला कधी विटिलायगो होता. तोपर्यंतचा आपण अजूनपर्यंत आपल्याकडे ट्रीटमेंट झाले आहेत. नक्कीच, म्हणजे थोडक्यात निराश व्हायचं काही कारण नाही आहे, पॉझिटिव्ह तुम्ही राहू शकता. मग केस गळती संदर्भात असेल किंवा त्वचेच्या विकारांसंदर्भात असेल,
प्रेक्षको, तुम्ही डॉक्टर रिंकी कपूर यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते तुम्ही ऐकलं असेलच, पण तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते तुम्ही जे खाली संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट ॲड्रेस जे दिलेले आहेत तुम्ही तिकडे निश्चित करू शकतात. डॉक्टर मुंबईमध्ये देखील आपल्याला उपलब्ध असतील. जर तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढायचा असेल तर निश्चितच तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल आपलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू प्रशांत. ईदगुज कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.